नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना। आम्ही पण खूप मजेत आहोत आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकत आहे। तर मागच्या काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बा माझ्या चॅनल जसं शूट होणार तशी तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला मिळतील। तर आता खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग सुरू केलेली आहे। तर आज आलेली आहे मी माझ्या माहेरी अधिक महिन्यासाठी। तर इथे माझी 2 नंबरची ताई आहे ना, ही आलेली होती सकाळीच। त्याच्यानंतर मग मी आली, माझ्यानंतर मग माझी मोठी ताई पण आलेली आहे आणि माझी जी 3 नंबरची ताई आहे ना, ही उद्या येणार आहे। कारण की आम्ही अगोदरच विचार केला होता की येणार आहो माहेरी तर चौघी सोबतच येऊ, कारण की कसं खूप दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत। म्हणून मग चौघींनी मिळून आम्ही प्लॅन केला की आपण एकत्र भेटू आणि खूप मजा करू। तर आता इथे माझी ताई आलेली आहे। त्यानंतर मग आई आता स्वयंपाकाला लागली, कारण की मग सर्व मुलं एकत्र आले ना तर वेळ लवकर कसा निघून जातो हे मला म्हणजे कसं माहितीच नाही पडत। त्याच्यामुळे आईनी सकाळीच स्वयंपाकाची तयारी केलेली आहे आणि इथे न्यू झोपलेली होती। माझी ताई बघत होती की बाई केव्हा उठते, म्हणजे कसं मला तिला दाबायला बरं होणार, कारण की खूप दिवसानंतर ती तिला भेटत आहे। तर तिची इच्छा होती की बाई लवकर उठली पाहिजे, पण कशाचा आज आमची न्यू उठतच नव्हती। तर आता तिला कसं तरी उठवलं, कारण की ती आहे ना खूप म्हणजे कसं उठल्यानंतर चिडचिड करत होती। म्हणून मग दादा तिला बाहेर घेऊन गेला। त्यानंतर मग आईचा स्वयंपाक झाला। इथे आईने सर्वांना वाढवून दिलं आणि आज जेवणामध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी नंतर दाखवणार। तर इथे आता न्यू आलेली आहे बाहेरून फिरून, कारण की तिचं फरमाईश तर तुम्हाला माहितीच आहे। मामाची इथं गेल्यानंतर तिला काही ना काही पाहिजे, बनाना पाहिजे, लॉलीपॉप पाहिजे किंवा मग आईस्क्रीम पाहिजे। तर एवढं सर्व दिल्यानंतर मग ती शांत झाली। त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो। तर इथे आज आईने बनवलेली होती पातोळीची भाजी, त्यानंतर आंब्याचा रस, वरण भात, पोळी आणि पापड। त्यानंतर मस्तपैकी जेवण केले आणि कशाचं माझ्या ताईला जावं लागलं सासरी, कारण की काहीतरी काम होतं तर ती उद्या येणार आहे परत। तर इथे आमची निहू लागली होती तिच्या मागे की बा मला पण दादासोबत जायचं आहे, पण तिला कसं तरी शांत केला आम्ही आणि त्याच्यानंतर मग ती गेली तिच्या सासरी। तर आता आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी। सर्वात अगोदर इथे ताईला घ्यायच्या होत्या मुलाच्या म्हणजे बॅग। आता कसं शाळा लागणार आहे तर ती इथूनच सर्व सामान नेत असते। तर म्हणून मग अगोदर मुलांसाठी आम्ही बॅग घेतल्या। त्याच्यानंतर मग थोडंफार सामान घेणार आहोत शाळेचं आणि मग बघू। आईने आम्हाला अधिक महिन्यासाठी म्हणजे पैसे दिलेले आहेत की बा तुमच्या आवडीने तुम्ही वस्तू आणा। तर ते काही पॉसिबल झालं नाही, कारण की खूप उशीर झाला होता आणि निहू पण खूप चिडचिड करत होती। त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझी 3 नंबरची ताई आलेली आहे, का म्हणजे मी अगोदर सांगितलं होतं माझी ताई पण येणार आहे। तर इथे ताई आली। त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले आणि आता आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी। तर आता बघू की बा कोणाकोणाला काय काय सामान घ्यायचं आहे। तसं तर माझ्या आईने आहे ना म्हणजे शेगावला गेली होती माझी आई। तर माझ्या आईने शेगाववरून माझ्या 3 नंबरच्या ताईसाठी आणि माझ्या मोठ्या ताईसाठी हत्ती आणलेले आहेत, म्हणजे वाणमध्ये देण्यासाठी, कारण की त्या दोघींना हत्ती पाहिजे होते। फक्त मग राहिली गोष्ट माझी आणि माझ्या 2 नंबरच्या ताईची। तर आता बघू की आम्हाला काय घ्यायचं आहे। तर 2-3 दुकानात फिरलो आम्ही की बा काय घ्यायचं होतं, पण जे आम्हाला पाहिजे होतं ना ते तिथे मिळालंच नाही। म्हणून मग आता आम्ही आलेलो आहोत बांगड्याच्या दुकानामध्ये। तर मला इतकं ऊन लागत होतं म्हणून मी ना लवकरच समोर आली आणि मागून माझ्या ताई येत आहेत। तर आता इथे आईसाठी आणि बाकींच्यासाठी घेणं होत्या बांगड्या। तर म्हणून मग आता बांगड्याच्या दुकानामध्ये आलो आणि इथे चालू होतं की बा कोणाला कोणत्या बांगड्या घ्यायच्या आहेत। मला तर बांगड्या पाहिजे नव्हत्या, कारण की माझ्याकडे इतक्या साऱ्या बांगड्या झालेल्या आहेत। तर मी ना अजिबात म्हटलं मला बांगड्या देऊ नका, लागलं तर पैसे देऊन द्यायचा। तर सर्वांनी मला पैसे दिलेले आहेत बांगड्याचे। तर इथे आता आईसाठी आम्ही बांगड्या घेतल्या। तर आता इथे चालू आहे न्यूची शॉपिंग, म्हणजे न्यूला जे जे खायला पाहिजे ते तिच्या आई मम्मी हे सर्व घेऊन घेत आहेत। सर्व निहूच्या आवडीचं आहे आणि त्यांच्या मुलांसाठी काय घेत आहे विजूताई? तुमच्या मुलांसाठी काय आहे? हा शोधत आहे आता हे फक्त निहूचं झालेलं आहे खाऊन। हा तर हे निहूचं झालेलं आहे, आता त्यांच्या मुलांसाठी बघू आम्ही। तर घरी आल्यानंतर पाहतो तर काय, तर मामा घेऊन गेला होता दोन्ही भाषांना बाहेर आणि घेऊन आला फुगे, कारण की माझ्या मुलीला फुगे खूप आवडतात। तर तो नेहमी इथे आल्यानंतर आहे ना तिच्यासाठी फुगे आणतो आणि अशा प्रकारे आता त्या मस्त दोघी जणी खेळत आहेत। कारण की मामाचं घर म्हटलं ना तर पाहावंच नाही लागत, कारण की खूप मस्त असतात। आणि इथे आता माझी मोठी ताई पण आली होती, म्हणजे काल ती घरी गेली होती तर आज आलेली आहे परत। तर इथे आज आहे आमच्या सर्वांना पावनचार। तर पावनचारमध्ये काय काय हे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर इथे आई आता स्वयंपाकाची तयारी करत आहे, म्हणजे इथे आईने आहे ना कुरड्या पापड सर्व तळून घेतलेला आहे। इथे माझी 3 नंबरची ताई करत आहे आंब्याचा रस आणि माझी मोठी ताई आहे ना आईने आज तिच्यासाठी मस्तपैकी मुगाचे भजे काढलेले आहेत, म्हणजे तळत आहे। तर तिचं उभ्या उभ्या बसणं खाणं चालू होतं। तिला म्हटलं खाली बसून तरी खा, पण कशाचं ती उभ्या उभ्या खात आहे। आणि इथे श्रवणला भूक लागली होती, तर श्रवण इथे मस्तपैकी आता भजे खात आहे। आणि आज कॅरेट आणलेलं आमच्यासाठी, कारण की सर्व मुलं आलेले आहेत तर आंबे खूप खातात, म्हणून मग पप्पानी माझ्या 1-2 किलो न आणता पूर्ण हे कॅरेट भरून आणलं होतं। त्याच्यातले आता एवढेच म्हणजे फुल होतं, तर आता एवढे राहिलेले आहेत आंबे, बाकी खाणंच सुरू आहेत आंब्याचा रस किंवा मग आंबे असे कापू कापू खात आहेत। आणि इकडे आता आमचे बाकीचे मुलं आहेत, कोणी फोन पाहत आहे, कोणी खेळत आहे।
सर्व मंडळी आता एकत्र आलेला आहोत, त्याच्यामुळे खूप मजा येत आहे आणि घरामध्ये खूप गोंधळ सुरू आहे आमच्या. आता माझ्या मम्मीला विचारू, आई तुला कसं वाटत आहे सर्व मुली एकत्र आल्यानंतर? हा, याचं डोकं दुखत आहे, माझ्या मम्मीचं डोकं दुखत नाही आहे. चौघी बहिणी सोबत आलेला आहो आणि चौघी बहिणी सोबत 7 मुलं आहेत. नाही म्हणजे हिचे 2, तिचे 2 आणि मोठ्या ताईचे 2 मुलं आणि हे माझं एक कॅलेंडर. आजीचे 5 आजीचे 5 मुलं आणि आमचे 7 मुलं, असे मुलं किती झालेले आहेत? 12. अरे बापरे, आई किती मोठा परिवार आहे आपला, की आईला कोणाची गरजच नाही पडत नाही आहे. आईचा मोठा परिवार आहे. न्यूला खूप छान वाटत आहे. न्यू येता जाता भजेच खात आहे. हा सगळ्यात मोठा मुलगा माझा आणि ही सगळ्यात छोटी मुलगी माझी. नाही आणि हे बाकीचे मधातले हे सर्व आता फोनमध्ये गुंतलेले आहेत. चला न्यू आंघोळ करायची आहे ना? अच्छा, मधातल्यांची काहीच व्हॅल्यू नसते नाही. अच्छा, म्हणजे जो सगळ्यात मोठा आहे जो सर्वात छोटा आहे त्याची व्हॅल्यू असते. म्हणजे भारती ताई तू आणि मी. ओके, तर चला आता न्यूची आम्ही आंघोळ करून देऊ मस्त गरम. काय झालं न्यू, पाना किती घाम आलेला तुला, मस्त थंड पाण्याने आंघोळ करू ना बेटा. हा ना, तसं करतो ना पाना. दोन्ही कूलर चालू आहेत पण तरी काही फरक नाही आहे, गरमी खूप होत आहे. चला ऐकत नाही आहे. चला आता मोठी ताई इथे आता पुरणाच्या पोळ्या बनवत आहे. आधी पुरणाच्या की साध्या? हां, आई पुरणाच्या करणार आहे कारण की माझी मम्मी पुरणाच्या पोळ्या खूप छान बनवते. ठीक आहे, मस्त भरलेलं पुरण का. आणि माझ्या आईसारख्या पुरणाच्या पोळ्या आम्ही बनवू शकत नाही कारण की आम्हाला जमत नाही इतक्या भरलेल्या पुरणाच्या पोळ्या, म्हणून मग आता आईच बनवणार आहे. ओहो, हां बस. ही काल अजून राहिली काय माहीत नाही. हो काल अजून आहे हां, चला लवकर बनवा, मग तयारी करायची आहे. फोटो काढायचे आहेत ना तुला, व्हिडिओ बनवायचे आहेत ना? तुला रील्स पण काढायची होती ना? आवडते ना, मी सर्व आवरून घेते ना. आता सांगा तर इकडं काय आवरू, सर्व पलंगवर सगळं सर्व झोपलेले आहेत. काय आवरू मी तिथलं? हे पासा गोंधळ होते माझे इथं. आता इथे सर्वजण झोपलेले, आता इथलं काय आवरू मी? लाजून राहिली ते मोठे पप्पांना पाहून. हा मामा, हा घेते मामा, तुला घेते मामा. ठीक आहे, जा तू आता, मी इकडे हेल्प करते यांची. तू भाजी घेऊन कुठं चालली? नाही हो, कुठं चालली तू भाजी घेऊन? अरे रे काय प्लेट आहे? प्लेट निवला, प्लेट पाहिजे भाजी खायला. हां घे चांदणीच आणली निव तू तर. हां काढ दे यातले भजे. ओके, गरम आहे का? मला माहीतच नाही. गरम आहे की थंडी आहे? दे आईला दे बेटा भजा. दे, थांबून जा, तिला घेऊ द्या आधी. अरे बापरे फुंक मारून राहिली आमची निहू भाजीला. आहे ना निहू? मी वेटिंगवर आहे. निहू दे ना निहू, प्लेट भरली निहू, बस झालं निहू तुझी. हे पा ऐकतच नाही. निहू तू भजी खाली सांडत आहे निहू. बस झालं. चला बस झालं, बस जा, आजीला नेऊन दे आता. हे घे, बस झालं, जा तिकडे बस आता भजी खायला. भेटला का एक पण भजा? निहू आईला भजा दे. दे ना मग. नो तो नो मला दे ना बेटा. हां अरे बापरे, आता तुला, आता आईला दे. निहू दे चार बेटा, चार. अरे बापले, आता ही मम्मी राहिली. घे आशुताई. हां सर्वांनाच चालू आहे. आजीला दे बेटा. अरे बापरे, निहू आता आजीला चार, जा आजीला दे आजी राहिली आता. दे. हां अरे बापरे, छान आहे मस्त. खा आता, तू खा. खा मग खा. आता मला पण
मला खुशू छान आहे, मस्त बनवलं आजीने भजी. चला आता सर्वांचा गोंधळ चालू आहे. इथे आमची म्हणजे भजी खाणं चालू आहे. हा थोडा वेळ मी बसते इथे. माझे पाय खूप दुखत आहे कारण की सकाळपासून आम्ही मार्केटमध्ये 3 वेळा गेलो आणि 3 वेळा काही ना काही आणलेलं आहे. तर आईनी अधिक महिन्यामध्ये आम्हाला काय काय दिलं हे मी तुम्हाला नंतर दाखवणार. तर आज माझ्या आईने जेवणामध्ये काय काय बनवलं हे तुम्हाला अगोदर सांगून देते. त्यानंतर सर्वात अगोदर आहे पुरणाची पोळी, आंब्याचा रस, कढी, आलू वांग्याची भाजी, मुगाची भाजी, कुरडी, पापड, पोळी आणि भात. तर आता स्वयंपाक रेडी होता. तर सर्वात अगोदर माणसांना सर्व वाढून दिले. इथे आता निहूचे पप्पा पण आलेले आहे जेवण करायला आणि माझे बाबा काही घरी नव्हते, ते बाहेर गेलेले होते. तर ते नंतर आल्यानंतर मग आमच्यासोबत जेवण करतील. तर जशी निहूचे पप्पा दिसले ना तर ती त्यांच्या मांडीवर जाऊन बसली आणि त्यांना बरोबर जेवण पण करू देत नाही. जेवण नाही करत का नेहू? अंगत पंगत कर ना, अंगत पंगत. हा निहू 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 पाणी हळूहळू पे. हा हळूहळू पे बेटा. बस तुला जेवण नाही करायचंय? नाही. हा यांनी भजे खाल्ले ना मगाशी. ओके ते बसले सर्वजण बसले जेवण करायला. तर आता माणसांचे जेवण झाल्यानंतर इथे सर्व माझ्या बहिणी, माझी आई, आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो. तर निहूला इतकी झोप येत होती की ती माझ्या मांडीवरच झोपली. तर बाबा अजूनपर्यंत आले नव्हते मार्केटमधून. तर विचार केला की अगोदर आपण जेवण करून घेऊ कारण की रात्रीचे 10:30 वाजले होते. म्हणून मग आता इथे सर्वजण आम्ही जेवण करायला बसलो. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.